नमस्कार. नांदेड शहरातील पावडेवाडी भागातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. तर गुरुकुल पब्लिक स्कूल अचानक बंद झाल्याने सुमारे 150 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला लागले आहेत. या शाळेला लागू असलेला राजे यशवंतराव होळकर निवासी वसतिगृह योजना देखील बंद झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. श्रावणी कुबेरराव भुतनर. मी आता 9वी मध्ये गेले आहे आणि आमच्या शाळा मी गुरुकुल पब्लिक स्कूल पावडेवाडी नांदेड या शाळेत होते. आता त्या शाळा बंद आहेत असं कळलंय. माझ्या सगळ्या मैत्रिणी शाळेमध्ये जात आहेत आणि मी शाळेमध्ये जात नाही, याची मला खूप वाईट वाटत आहे. शासनाने याची नोंद करा. माझे नाव रामराव बाळासाहेब गडदे आहे. मी आता 6वी वर्गात शिकतो. मी गेल्या वर्षी मला दिवाळीपासून कळाले की इथं इंडो ब्रिटिश येणार आहे. लेकरांना सांगितले होते, पण ज्या दिवशी 15 एप्रिलला शाळांना सुट्ट्या लागतात, पण आम्हाला लवकरच 10 मार्चला सुट्ट्या लागल्या. आजचं शाळा सुरू होऊन दुसरा दिवस झाला तरी पण आमच्या शाळा उघडल्या नाही. आमची नम्र विनंती आहे की लवकर शाळा उघडावा. गुरुकुल पब्लिक स्कूल पावडेवाडी नांदेड, निलेश पावडे सरांची गुरुकुल पब्लिक स्कूल पावडेवाडीला होती. त्या शाळेमध्ये आम्ही राजे यशवंतराव होळकर या योजनेमार्फत धनगर समाजाला मोफत शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेमध्ये मिळावे यासाठी आम्ही ॲडमिशन घेतले होते. शाळेच्या लोकांनी आमच्या घरी येऊन ॲडमिशन घेतले आणि आज 4 वर्षानंतर शाळेने 10 मार्च 2025ला शाळा बंद केली म्हणून जाहीर केले. त्याबाबत आम्ही समाज कल्याणला रितसर निवेदनही दिले होते किंवा आमच्या लेकराचं नुकसान होऊ नये. कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं, शिक्षण विभागाला निवेदन दिलं की बा आम्ही आमच्या लेकराचं नुकसान होऊ नये, आम्हाला शाळा नांदेडमध्येच द्या. तर साहेबांना आम्हाला सांगितलं, समाज कल्याणच्या अधिकारी मिनगिरे साहेबांना, की बा तुमच्या लेकराचं नुकसान होऊ देत नाही. पण शाळा चालू होऊन आजचा दुसरा दिवस आहे. आमची लेकरं आज तुम्ही पाहतात इकडे समाज कल्याणच्या पटांगणामध्ये उपोषणाला बसलेत. याचं शासनानं थोडं गांभीर्याने घ्यावे. कालपासून महाराष्ट्रामध्ये सगळ्या शाळा सुरू झालेल्या आहेत, पण इथं हे उपोषणाला बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना 150 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन त्यांनी गुरुकुल ह्या शाळेमध्ये घेतलेलं होतं. गुरुकुल ही शाळा यांना पालकांना पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली. 10 मार्च रोजी त्यांनी शाळा बंद केली आणि या विद्यार्थ्यांना कुठेही शासनाने आजपर्यंत मर्ज केलेलं नाही. कोणत्याही शाळेत त्यांचं समावेशन झालं नाही. ते विद्यार्थी आज शिक्षणापासून वंचित आहेत. हे राईट ऑफ एज्युकेशनच्या विरोधात आहे. ह्या मुलांचं जे भारताचं देशाचं भविष्य घडवणार आहेत, ह्या 150 मुलांवर जे आज शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत त्यांचं काय करणार आहे शासनाला. यांनी कळवलं मागील 3 महिन्यापासून शासनानं यांना दुसऱ्या शाळेत मर्ज करण्यास संदर्भाने कोणतीच उपाययोजना या ठिकाणी करण्यात आली नाही. संस्था चालकावर कोणतीही कारवाई आतापर्यंत शासनाने केली नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता मी माझ्या स्तरावर सगळी कारवाई केलेली आहे असं म्हणतात, पण त्यांनी कोणतीही कारवाई फक्त काळे कागद करण्याशिवाय दुसरं काहीच केलेलं नाही या ठिकाणी. आता या 150 विद्यार्थ्यांचं करायचं काय. काल ज्या शासनानं सांगितलं होतं की वाड्या वस्त्यावर जाऊन गुलाबाची फुलं देऊन त्यांचं स्वागत केलं, पण ह्या विद्यार्थ्यांचं स्वागत कोण करणार. यांचं झालेले शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार. तर माझी विनंती आहे इथं प्रशासनाला असेल, सगळ्यांना असेल की या विद्यार्थ्यांना नांदेड शहरामध्येच कोणत्याही एका शाळेला विद्यार्थी संख्येची मान्यता देऊन त्यांचं शिक्षण पूर्ववत करावं आणि लवकरात लवकर करावं. आज शाळेचा दुसरा दिवस आहे, विद्यार्थी तो उपोषणाला आहेत. हे महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही. जर हे प्रश्न लवकरात लवकर नाही निघालं तर रस्त्यावरची लढाई आम्ही लढण्यास तयार आहोत आणि याची शासनाने गंभीर अशी नोंद घ्यावी. नमस्कार, मी शिवानंद मिनगिरे, सहाय्यक संचालक इतर मागासवर्ग बहुजन कल्याण नांदेड. आज आपल्याकडे जे पालक आलेले होते ते नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक होते. गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल ही जी शाळा आपल्या इथे चालते त्या शाळेंनी नामांकित विद्यार्थ्यांचे एज्युकेशन्स या वर्षापासून आम्हाला चालवता येणार नाहीत असं एक पत्र त्यांनी 2 महिन्यापूर्वी आपल्याकडे दिलेलं होतं. त्या अनुषंगाने आपण शासनाकडे ते पत्रव्यवहार केलेला आहे. आता जे आपल्याकडे पालक आलेले आहेत त्यांचे विद्यार्थी त्या ठिकाणी एज्युकेशन घेत होते, त्या पालकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना नांदेड शहरामधील इतर नामांकित शाळेमध्ये प्रवेश द्यावे अशी त्यांची विनंती होती. त्या विनंतीनुसार आपण शासनाकडे तो प्रस्ताव पाठवलेला आहे. आपल्याला आपल्या आधिपत्याखाली जिल्हा लेवलवर तो अधिकार नसल्यामुळे आपल्याला तो प्रस्ताव शासनाकडे पाठवणे गरजेचे होते आणि ते आपण शासनाकडे पाठवलेला आहे. शासनाकडून आल्याच्या नंतर
सदरील विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शासनाकडून आल्यावर त्यांना इतर नामांकित शाळेमध्ये आपल्याला प्रवेश देता येणार आहे। एकंदरीत गुरुकुल पब्लिक स्कूल बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि प्रशासन यावर कधी तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।